न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर पालिका निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आमदार हेमंत ओगले आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाने यांनी समतोल साधत काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकपदी 3 प्रमुख नावांवर शिक्कामोर्तब केलाय। यामध्ये उपनगराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष कांचन सानप, तर स्वीकृत नगरसेवकपदी माजी उपनगराध्यक्ष आणि अनुभवी नगरसेवक अंजुम शेख, वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टर दिलीप शिरसाट आणि तरुणांचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते गोपाल लिंगायत यांची वर्णी लावण्यात आली आहे। त्याचप्रमाणे या निवडीद्वारे काँग्रेसने अनुभव, प्रतिष्ठा आणि युवा जोश असा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील आक्रमक पवित्रा घेत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात पाठवत परखड हिंदुत्ववादी आणि अनुभवी चेहऱ्याला संधी दिल्यामुळे आता पालिका सभागृहात विरोधकांचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजपने ही खेळी खेळण्याचे बोललं जात आहे। त्याचप्रमाणे युवक नेते गोपाल लिंगायत यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। आता पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष करण ससाने यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे 23 नगरसेवक एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे 12 आणि शिवसेनेचे 3 असे विरोधी बाकावरचे नगरसेवक आमने सामने दिसणार आहेत। न्यूज सुपरवनसाठी अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।